सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. आवाज येतोय ना? आवाज नाही येते? येतोय आवाज आता? येतोय ना? ओके. सुरुवात करूया. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले आहे. त्या स्थितीमध्ये स्थिर आणि स्वस्थ राहण्याचा प्रयत्न. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. कपालभातीच्या आधीची कृती. एकेका नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करणार आहोत. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया आणि उजवीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन ची कृती यथाशक्ती 10 वर्तन. सर्दी झाली असेल, नाक तुंबलं असेल तर ही कृती करणं टाळावं. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 वर्तन. सावकाश कृती थांबून डावा हात गुडघ्यावर. उजवीने उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 वर्तन. सावकाश कृती थांबवायची. जाणीव आपली दोन्ही नाकपुड्यांकडे. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग दोन्हीही नाकपुड्या. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती आणि जाणीवपूर्वक ओमचा उच्चार. ओम. दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओम.
पोटवर दीर्घ श्वास. श्वास सोडत उच्चार. ओम. दोन्ही हात जोडून घेऊया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना आपण एकत्रित बोलूया. आपल्या बंद डोळ्यांसमोर आपले आई वडील आद्य गुरुजन यांचं स्मरण करूया. आपले इष्ट देवता कुलस्वामी यांचं स्मरण आणि प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतने पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतने सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर. सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि विश्रांती. करणार आहोत आपण आता चक्की चालू आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये पुन्हा एकदा आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. जेवढं तुम्हाला स्ट्रेच करता येईल तेवढं स्ट्रेच करायचंय. बरोबर. दोन्ही हातांच्या बोटांची एकमेकांमध्ये गुंफण करायची आहे. आणि तळवे जे आहेत हे आता समोरच्या बाजूला स्क्रीनच्या दिशेला असतील दोन्ही हातांची तळवे. आणि आता सुरुवात करूया. सावकाश थोडस पुढे झुकायचंय आणि उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायचा. हात सरळ डोक्याच्या दिशेने. अगदी सावकाश कृती. हाताची पकड खाली जमिनीला लागू. 1 2 अगदी सावकाश. बरोबर. 3 आणि 4. पुन्हा हात वर. आता हीच कृती विरुद्ध बाजू. सुरुवात करूया डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4. थांबायचंय. सावकाश दोन्ही हात खाली. आणि आता डाव्या हाताने उजव्या पायाची बोट पकडायची. उजवा हात मागे. थोडस कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. आणि मग विरुद्ध बाजू. उजव्या हाताने डाव्या पायाची पावलं पकडायची आणि डावा हात मागे. डायनामिक सुरुवात करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. कृती थांबवायची. आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे. करणार आहोत आपण नौका चालू. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत पुढे झुकायचंय. जसं आपण नौका चालवतो त्याप्रमाणे कृती. बरोबर. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. 1 2 3 4. 4 वेळा झालं की थांबायचं. आता दोन्ही हात समोर घ्या. समोर. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. आता श्वास घेत पुढे आणि श्वास सोडत मागे. 1 श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 2 श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 3 श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 4. थांबायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. एक कॉल आलाय मी अटेंड करते.
बटरफ्लाय करायचंय. दोन्ही पावलं जुळून घ्यायचे. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती असेल. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करूया, कारण की आपण इथूनच पुढे करणार आहोत नेक रोटेशन. ठीक आहे. पाठ करा सरळ, नजर समोर. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत मान उजवीकडे नेऊया. मागून मागची भिंत बघायची उजव्या बाजूने. पुन्हा श्वास सोडत सोडत मान मध्यभागी. पुन्हा श्वास घेत मान डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघूया. श्वास सोडत मध्यभागी. श्वासाशी आधारित अगदी सावकाश कृती आपण करूया. पुन्हा एकदा श्वास घेत घेत मान उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. आता मान आपण टिल्ट करणार आहोत, एकदा उजव्या बाजूने आणि एकदा डाव्या बाजूने. तर श्वास घेत आपल्याला मान उजवीकडे टिल्ट करायची आहे. उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल, खांदा वर न्यायचा. आणि श्वास सोडत पुन्हा मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. आणि आता अप अँड डाऊन करू. श्वास घेत मान वर घ्यायचे, चेहरा सिलिंगला समांतर. आणि श्वास सोडत खाली, हनुवटी गळ्याकडे. जाणीवपूर्वक हालचाल. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबूया आणि फुल नेक रोटेशन सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश मान सरळ करायची. पुन्हा आपल्या हाताची पकड थोडीशी घट्ट करायची. आणि आता आपल्याला थोडस रोलिंग करायचंय. 2 वेळा कृती झाली 2-2 बाजूनी किंवा थांबायचं. आणि आता थोडस रोलिंग म्हणजे बघा तसं. एकदा आपल्याला उजवीकडे टर्न व्हायचं, बघा डावा पाय वर येतो आणि मग डावीकडे उजवा पाय वर येतो. बरोबर. बॅलन्स सांभाळा, स्वतःचा बॅलन्स सांभाळा. उजवीकडे अगदी सावकाश आणि डावीकडे. बरोबर. छान. उजवीकडे. ते खेळलं असतं माहितीये तुम्हाला, ते कसं एकदा उजवीकडे डावीकडे, बाकी त्याचा बेस हा एकदम स्थिर असतो. फक्त ते उजवीकडे डावीकडे टर्न होतं, तशी आपल्याला ही कृती करायची आहे. बरोबर. छान. इथं उजवीकडे सावकाश मध्यभागी येऊन थांबा. सावकाश थांबा. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. आज आपण बघणार आहोत जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन, ते म्हणजे वज्रासन. आणि वज्रासनातूनच पुढे जाणारं मार्जरासन. तर ज्यांना गुडघेदुखीचा प्रचंड त्रास आहे किंवा व्हेरिकोज वेनचा त्रास असेल, तर मात्र वज्रासन करणं टाळायचं आहे. तर वज्रासनाचे फायदे जसं मी आताही बोलले की जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे. याच्याने आपल्याला डायजेशन आपलं खूप चांगल्या प्रकारे सुधारतं. त्याचबरोबर पोटासंबंधी ज्या काही आपल्या तक्रारी आहेत, गॅसेसचा त्रास किंवा पित्ताचा त्रास, खाल्लेलं अन्न नीट पचत नाहीये किंवा पोट साफ होत नाहीये, हे सगळे विकार ह्या वज्रासनाने दूर व्हायला मदत होते. अतिशय रामबाण असा हे आसन आहे, जे जेवणानंतर आपण करू शकतो. तुम्ही जेवणानंतर सुरुवातीला 1 ते 2 सेकंद किंवा 15 ते 20 सेकंद थांबण्याचा जर प्रयत्न केला आणि हळूहळू तुमची कॅपॅसिटी वाढवली, तर नक्कीच तुम्हाला याचे लॉंग टाइम फायदे भेटतात. तर हे कसं करायचं दाखवते. बऱ्याच जणांना कदाचित माहिती असेल, पण तरीही विधिवत आपण प्रत्येक कृती करणार आहोत. तर इथे दोन्ही पाय जोडलेले, एक एक पाय फोल्ड करायचा. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या सीट खाली, डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट. आता समजा तुम्हाला
अँकल जॉईंट्स मध्ये समजा त्रास होत असेल, म्हणजे आपला हा जो भाग आहे अँकल जॉईंट्सचा, तिथे जर तुम्हाला त्रास होत असेल तर मग काय करायचं, एखादं नॅपकिन घ्यायचं, त्या नॅपकिनची घडी करायची आणि ती घडी आपल्या ह्या अँकल जॉईंटच्या खाली ठेवायची. म्हणजे तिथे तुम्हाला प्रेशर येणार नाही, तुम्हाला तिथे टोचणार नाही, तुम्ही त्या स्थितीमध्ये बराच वेळ बसू शकता. किंवा असंही करू शकता, समजा आता आपले गुडघे समोरून जुळत नाहीयेत, गुडघ्यांमध्ये अशा प्रकारे गॅप राहत असेल, तर मग पुन्हा अशीच नॅपकिनची घडी घ्यायची आणि ती आपल्या दोन्हीही गुडघ्यांच्या मांडीच्या मध्ये ठेवायची. म्हणजे आपण या स्थितीमध्ये बराच वेळ थांबू शकतो. आणि हे आसन शक्यतो मॅटवर किंवा गादीवर थोडस खाली फर्म जर तुमचं बैठक असेल ना, तर तुम्हाला ते करणं सोपं जातं. खाली चटई किंवा चादर असेल तर गुडघ्यांना आपल्या अँकल जॉईंटच्या इथे टोचल्यासारखं होतं, तिथे आपण जास्त वेळ बसू शकत नाही. तर वज्रासनाची आदर्श स्थिती बघा, समोरून दोन्ही गुडघे जुळलेत, मांडीला मांडी जुळलेली आहे. आणि आता मागून बघा, हे कसं दिसतं. सीटचा जो भाग आहे, सीटचा जो भाग आहे तो बरोबर दोन्हीही टाचांच्या मध्ये आलेला आहे, बघा दिसतोय. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहे. ते एकमेकांच्या वर ठेवायचे नाहीयेत, तर एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये. ही आहे वज्रासनाची आदर्श स्थिती. इथे पाठकाणा जो आहे हा नैसर्गिक सरळ राहतो. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे आणि जास्त किंवा पाठदुखीचा त्रास आहे, तर त्यांनी काय करायचं, आपले हात आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे आणि या स्थितीमध्ये थांबायचं. म्हणजे तुमच्या गुडघ्यावर आणि पाठीच्या मणक्यावरती प्रेशर येत नाही. अशा स्थितीमध्ये थांबला तर तुम्ही सहज इथे बसू शकता. हा, ज्यांना गुडघेदुखी आणि पाठदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही कृती. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे, हाताची बोटं ही समोर गुडघ्याच्या दिशेने असतील, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आणि आता डोळे अलगद मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी आपल्या वज्रासनाची स्थिती आपली आपण निरीक्षण करूया. समोरून गुडघे जुळलेले आहेत का, मांडीचा भाग जुळलेला आहे का, सीटचा भाग बरोबर दोन्ही टाचांच्या मध्ये आहे का, हे बंद डोळ्यांनी आपण निरीक्षण करतोय. इथे पाठकणा जो आहे हा नैसर्गिक सरळ राहतो, खांदे एकदम रिलॅक्स, हाताची कोपरे शरीराच्या जवळ आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत. तुम्हाला जर जास्त मयुरीताई बसता येत नसेल ना वज्रासनात, तर हात असे गुडघ्याजवळ ठेवा, म्हणजे तुम्ही थोडा वेळ बसू शकता. ओव्हर ट्राय नको, जर तुम्हाला सहज जसं जमेल त्याप्रमाणे कृती करा. पण वज्रासन हे नेहमी तुमच्या सरावामध्ये ठेवा, कारण की याच्याने बरेचसे आजार जे आहेत ते आपल्यापासून लांब राहतात. बघा, जर पोट स्वच्छ असेल, पोट साफ असेल, तर कुठलेही आजार आपल्याला होणार नाहीत. म्हणून शक्यतो वज्रासन घालण्याची प्रॅक्टिस नेहमीच तुमच्या साधनेमध्ये ठेवा. आणि याच्यातूनच पुढे जाणार आपण पाहणार आहोत मार्जरासन. आता ज्यांना शक्य नाहीये जास्त वेळ वज्रासनात बसणं, त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसा आणि बघा मार्जरासन हे कसं केलं जातं. मार्जरासन कोणी करू नये. पुन्हा एकदा ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मार्जरासन करणं टाळायचं आहे. म्हणजे खूप जास्त सिव्हिअर पेन असेल तर मात्र टाळायचंय. आणि त्याचबरोबर गुडघ्याचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल तर मात्र करणं टाळायचं आहे. सध्या ना वज्रासन तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर मात्र 1 ते 15 सेकंद किंवा 20 सेकंद थांबा. जसजसं तुमची प्रॅक्टिस वाढेल तसतशी तुम्ही तुमची हे वाढवा, तुमची कॅपॅसिटी जी आहे ती वाढवा. म्हणजे हळूहळू मग ते 30 सेकंद करा, मग 1 मिनिट करा. जेवढ्यानंतर नक्की हे केलं जाणारं आसन खूप फायदेशीर ठरतं. आणि आता आपण बघूया पुढे जाणारं मार्जरासन. तर मार्जरासनचे मी कॉन्ट्राइंडिकेशन सांगितले. गुडघेदुखीचा जर त्रास असेल किंवा नी कॅप लावली असेल तर मात्र ते मार्जरासन करणं टाळायचं आहे, कारण की तिथे जास्त प्रेशर येतो. फायदे काय आहेत? थायरॉइड प्रतिबंधात्मक उपचारात्मक मार्जरासन आहे. त्याचबरोबर पाठकाणा अतिशय लवचिक होतो. सर्वायकलचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे. तर बघून घेऊया हे कसं केलं जातं. तर इथे गुडघ्यांवर उभं राहायचं. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला शोल्डर एवढं अंतर घ्यायचं.
तर ते कसं घ्यायचं बघून घ्या. सीटचा भाग पूर्णपणे पायावर ठेवायचा, उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावायचं या प्रकारे, आणि त्याप्रमाणे आपला डावा जो गुडघा आहे तो उजव्या हाताच्या बोटाप्रमाणे असा ऍडजस्ट करायचा. आधी बघून घ्या हे कसं केलं जातं. म्हणजे हे जे अंतर आहे हे बरोबर आपल्या शोल्डर एवढं अंतर येतं. ही स्थिती आपली पक्की झाली की मग दोन्ही हातांचे गुडघे दोन्ही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना जॉईन करायची. तर थोडस क्रॉस होऊन दाखवते बघा. या प्रकारे दोन्ही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना जॉईन करून घेतली. हाताची पाचही बोटं जुळलेली, हाताची बोटं समोरच्या दिशेने असतील, आणि मग खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय अशा प्रकारे सरळ करायचे. इथे आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये येतं. पावलं बघा जमिनीकडे फ्लॅट आहे. मार्जरासन भाग 1 आपण बघणार आहोत. तर इथे आपल्याला हळूहळू आपली मान जी आहे ही सिलिंगच्या दिशेने न्यायला सुरुवात करायची. नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. मार्जरासन भाग 1 आपण पाहतोय. तिथे बघा पूर्णपणे गळ्यापासून पोटापर्यंत इथे ताण येतो, आणि त्यानंतर उलट चाल करताना हळूहळू पुन्हा आपली मान मध्यभागी येईल. आता ज्यांना पाठकणा आणि मानेचा त्रास आहे, ज्यांना पाठीची दुखणी आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मार्जरासन भाग 2 करणं टाळायचंय. आता मार्जरासन भाग 2 मध्ये आपल्याला हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करायची. म्हणजे जिथे भाग 1 मध्ये ज्या भागांवरती ताण होता, भाग 2 मध्ये त्याच भागांवरती दाब येतो. म्हणजे आपल्या कंठस्थ ग्रंथींवर एकदा ताण आणि एकदा दाब अशा दोन्ही प्रकारच्या कृती होतात. म्हणून हे थायरॉइड उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक मानलं गेलं. बघा मार्जरासन भाग 2. हनुवटी गळ्यातले लॉक करायची, पाठीचा कडा सिलिंगच्या दिशेने ताणला जातो. उलटचाल करताना सावकाश मान मध्यभागी, आणि मार्जरासन सोडताना दोन्ही गुडघे जॉईन करून घ्यायचे, दोन्ही हात आपल्या मांडीवर. आता इथे समजा तुमच्या मनगटामध्ये समजा काही त्रास होत असेल, मनगट दुखीचा त्रास असेल, तर मात्र जास्त त्याच्यावरती प्रेशर न देता तुम्ही माझ्या सूचनेची वाट न बघता आसन सोडायला हरकत नाही. ठीक आहे, सुरुवात करूया. मग आता आपण विधिवत वज्रासन घालून घ्यायचंय, किंवा वज्रासनामध्ये पटकन येता येत नसेल तर डायरेक्ट गुडघ्यांवर उभे राहा. दोन्ही गुडघ्यांमध्ये या, गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर घ्या. आता हे अंतर आपल्या शोल्डर एवढं घ्यायचंय. आपल्या सीटचा भाग पुन्हा एकदा आपल्या पायावर येऊ दे. उजव्या हाताचा जो कोपर आहे तो उजव्या गुडघ्याला लावून घ्या, आणि त्याप्रमाणे उजव्या हाताची जी बोटं आहे त्या बोटाप्रमाणे आपल्याला डावा गुडघा ऍडजस्ट करायचा आहे, डावा पाय ऍडजस्ट करायचा आहे. म्हणजे हे अंतर जे आहे हे बरोबर आपल्या शोल्डर एवढं अंतर येतं. बरोबर. हा, डावा गुडघा त्याप्रमाणे ऍडजस्ट करा. आता दोन्ही हाताची कोपरं दोन्ही गुडघ्यांना जॉईन करून घ्या. हाताची पाचही बोटं जुळलेली असतील. सीटचा भाग इथे पूर्णपणे आपल्या पायावर आहे. खांदे एकदम रिलॅक्स करा, पोटाचे स्नायू जमिनीकडे अगदी सैल सोडून द्या, आणि आता खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. बरोबर, छान. आता पोट एकदम जमिनीकडे सैल सोडा, एकदम रिलॅक्स. आणि आता करूया आपण मार्जरासन भाग 2. भाग 1 करण्यासाठी आपण हळूहळू आपली मान सिलिंगकडे न्यायला सुरुवात करणार आहोत. चेहरा आपला सिलिंगकडे, नजर आपली सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद करा, दातावर दात लावण्याचा प्रयत्न करा, आणि बघा कंठस्थ ग्रंथींवरती गळ्यापासून पोटापर्यंत पूर्णपणे ताण आहे. पाठीच्या मणक्याला अंतर्वक्र आकार आणि तिथे प्रेशर जाणवतोय, त्या सगळ्याची जाणीव. डोळे बंद, श्वास चालू. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडून द्या. श्वास घेतोय, सोडतोय. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे.
ही भावना आपल्या मनामध्ये आणि मनापासून स्वतःला धन्यवाद. उलट चाल करूया. डोळे उघडायचे आणि सावकाश मान मध्यभागी येऊ दे. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आता इथे आपल्याला आपली क्षमता ओळखून सगळ्या कृती करायच्या आहेत. करणार आहोत मार्जरासन भाग 2. पूर्णपणे रिलॅक्स व्हा. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडून द्या. आणि मग मार्जरासन भाग 2 करण्यासाठी हळूहळू आता आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. चेन लॉक पोझिशन. जिथे आपलं कॉलर बोन आहे तिकडे आपली हनुवटी नेण्याचा प्रयत्न करा. ज्यांना पाठीची आणि मानेची दुखणी आहे त्यांनी हे करणं टाळायचं आहे. यथाशक्ती प्रयत्न. आणि आता बघा आपल्या पाठकड्याला कमानीसारखा आकार प्राप्त झालाय आणि आपल्या गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना इथे प्रेशर आलेलं आहे, दाब आलेला आहे. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. आपापल्या क्षमतेने श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर, छान. मांजर ज्याप्रमाणे विकृती करते त्याला कॅटपोज असेही म्हणतात. सावकाश विचार करूया. सावकाश मान मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आता ही कृती आपण थोडीशी डायनॅमिक करणार आहोत. ठीक आहे. श्वास घेत आपल्याला मान भाग 1 करायचा आहे, म्हणजे मान वर येईल. इनहेल अप आणि एक्झेल डाऊन. श्वास सोडत आपल्याला हनुवटी गळ्याकडे घेऊन करायची. ठीक आहे. लक्षात येईल प्रत्येकाला. मार्जरासन भाग 1 आणि 2 आपण थोडस डायनॅमिक करणार आहोत. तर सुरुवात करूया. इनहेल अप, मान वर, नजर सिलिंग कडे, भाग 1. एक्झेल डाऊन, हनुवटी गळ्याकडे. अगदी सावकाश कृती. इनहेल अप, नजर सिलिंग कडे, एक्झेल डाऊन, हनुवटी गळ्याकडे. अजून एकदा. इनहेल अप, एक्झेल डाऊन. सावकाश कृती थांबवायची. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. दोन्हीही गुडघे जुळवून घ्या. सावकाश सीटचा भाग आपल्या पायावर येऊ दे. डोळे अंतर्गत मिटून. संपूर्ण मार्जरासनचा आपल्या शरीरामध्ये झालेला परिणाम त्याचा मनातल्या मनात मागोवा. एक हलकस स्मित हास्य पुन्हा चेहऱ्यावरती. मनगटामध्ये जर जास्त जोर प्रेशर वाटत असेल तर हात थोडेसे असे झटकून घ्या. आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करूया. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. आता ज्यांना वज्रासनात जास्त वेळ बसणं शक्य नाही त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाही. ठीक आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. स्वतःशी एकरूप होण्याचा प्रयत्न. मानसिक उच्चार. एकदम रिलॅक्स. आता आपल्याला पुढची कृती करायची आहे. तर ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, चक्कर आल्यासारखं होतं, तर त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. त्यांनी डायरेक्ट स्टँडिंग मध्ये जायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी आपण प्रयत्न करणार आहोत. पुन्हा गुडघ्यांवर यायचंय. जसं आपण मार्जरासनसाठी पोज घेतली होती त्याचप्रमाणे आता पुन्हा पोज घ्यायची आहे. थोडस गुडघ्यांमध्ये अंतर घेऊन. ज्यांना चक्कर आल्यासारखं वाटतंय किंवा वर्टिगोचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करण्यात आलं. आता जिथे आपली पावलं जमिनीकडे फ्लॅट आहे तिथे पावलांचं माउंटन करायचंय. आपण एकत्रित करायला हरकत नाहीये. सोपी कृती आहे. आता टाचा आपल्या सिलिंगकडे गेलाय. पायाची बोटं जमिनीवर आहे. ठीक आहे. आणि आता हळूहळू आपल्याला गुडघे जे आपले जमिनीवर टेकलेले आहेत ते जमिनीपासून वर उचलायचे, म्हणजे टाचा आपल्या जमिनीला लागतील. समजा टाचा टेकल्या तर ठीक आहे, नाही टेकल्या तरीही चालतील. आणि आता दोन्हीही पावलं एकमेकांच्या जवळ घ्या, तिथल्या तिथेच. आणि आपली नजर जी आहे ही आपल्या नेवल रिजनकडे घ्या, म्हणजे जिथे आपला नाभी प्रदेश आहे तिथे. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना वर्टिगो, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयासंबंधी कुठलेही विकार असतील त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे.
ही जी आपण कृती केली आहे याला म्हणतात अधोमुख श्वानासन. इथे आता तुम्हाला शक्य असेल तर हनुवटी गळ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती थांबल्यानंतर सावकाश मान आता समोर घ्यायची आहे, नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. त्याला अधोमुख श्वानासन किंवा पर्वतासन असं नाव आहे. ही सूर्यनमस्कारामधली 8वी स्टेप आहे. बरोबर, छान छान. आणि आता आपण हळूहळू इथूनच पुढे दंड स्थिती म्हणजे स्टँडिंग मध्ये जाणार आहोत. आता आपल्याला उजवं पाऊल सावकाश पुढे घ्यायचंय. उजवा हात मागे घ्या, मग डावं पाऊल पुढे घ्या, डावा हात थोडासा मागे घ्या. असं करत करत हळूहळू अगदी सावकाश कमरेत न सरळ. बरोबर, सावकाश सावकाश. आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या आणि रिलॅक्स. लक्ष आपल्या श्वासाकडे. सावकाश वर या, हळूहळू सावकाश वर येतोय. बरोबर. आणि आता विश्रांती. आता सगळ्यांनी दंडस्थितीमध्ये यायला हरकत नाहीये. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय, मान मध्ये सैल सोडायची, रिलॅक्स. श्वासाची गती वाढली सारखी वाटेल तर मात्र नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडून द्यायचा. आणि आता आपण करूया ताडासन स्ट्रेचिंग. त्यासाठी तुम्ही दोन्ही पाय जोडलेले शरीराच्या जवळ, नजर एका बिंदूकडे स्थिर करूया. आणि आता हळूहळू दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना, हाताची पाचही बोटं जुळलेली. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचलूया. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आणि स्ट्रेच. ताण ताण, स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच, रिलॅक्स. तापाखाली येऊ देत जमिनीवर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ देत. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आपण करणार आहोत आता तिर्यक ताडासन. साइडवर्ड बेंडिंग आहे इथे. आणि आता सुरुवात करूया. आपल्याला एकदा उजवीकडे थोडस बेंड व्हायचंय कमरेतनं. मध्यभागी डावीकडे बेंड होऊया. मध्यभागी उजवीकडे, मध्यभागी डावीकडे, मध्यभागी उजवीकडे, मध्यभागी डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. उजवीकडे, पाय गुडघ्यातला सरळ असतील, डावीकडे, छान, मध्यभागी. सावकाश थांबायचंय. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करा. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली येऊ देत आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडून देऊया, रिलॅक्स होऊया. पुढची जी आपली कृती आहे ती आपण करणार आहोत. आपली लंग्स कॅपॅसिटी कशी वाढेल यासाठी जी पुढची कृती आहे. घरी जर सिनियर सिटीजन्स असतील तर त्याला सुद्धा तुम्ही हे करायला सांगू शकता, ज्याच्याने दम लागणे किंवा अस्थमा सारखे जे आजार आहेत ते सुद्धा लांब राहतात. आणि आपली श्वसन मार्गाची जी कृती आहे, श्वसन क्षमता जी आहे ती आपली वाढते. म्हणजे सगळ्यांसाठीच हे अतिशय लाभदायक आहे. बघा, कोविड मध्ये जेव्हा आम्ही हे वर्ग घेत होतो त्यावेळेला श्वसनाचा सगळ्यांनाच त्रास होत होता. तर हा श्वसन म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हा त्रास होत होता. तर त्यासाठी आम्ही बऱ्याचशा जणांना ही साधना दिली होती आणि तीच मी या वर्गामध्ये सुद्धा आम्ही घेतो. तर आता दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. जर तोल गेल्यासारखा वाटत असेल तर थोडस पावलांमध्ये अंतर घ्या. आता दोन्ही हात समोर घ्या, दोन्ही हात जुळलेले. जसं आपण नमस्कार कसं करतो तसे दोन्ही हात सरळ. बरोबर, हा. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करायचे. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब, जास्तीत जास्त स्ट्रेच. आणि श्वास सोडत जवळ. अगदी सावकाश श्वासाशी आधारित एका लईमध्ये कृती. श्वास घेत लांब, बरोबर. श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, बरोबर. श्वास सोडत जवळ. आता आपल्याला श्वास घेत दोन्ही हात असेच वर न्यायचे डोक्याच्या दिशेने आणि श्वास सोडत खाली. 1, पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, अगदी सावकाश कृती.
श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, 3. आता पुन्हा दोन्ही हात समोर घ्या, जसं आपण जोडलेले आहेत त्याचप्रमाणे. हा, आता श्वास घेत आपल्याला खाली यायचंय, मागून पुढे श्वास घेत खाली, श्वास सोडत पुन्हा वर, 1. श्वास घेत खाली, अँटी क्लॉकवाईज, 2. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, 3. सावकाश कृती थांबवायची आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडून द्या, रिलॅक्स व्हा. आज आपण शिकणार आहोत साइडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन, ते म्हणजे परिवर्तित चक्रासन. याला कॉन्ट्रा इंडिकेशन्स असे वेगळे नाही आहेत. फक्त ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यांनी फक्त हे करणं टाळायचं आहे. तर सोप्पा आसन आहे, सोपी कृती आहे, आपण एकत्रित करू शकतो. सूचनेप्रमाणे आपण एकत्रित करू शकतो. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. दोन्ही हात अगदी रिलॅक्स ठेवा खांद्यातून. आणि आता दोन्ही हात सरळ करायचे, खांद्यातून सरळ, आडवे, बरोबर. हा, आणि आता उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर करा. उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर, बरोबर. आणि आता उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा. पॉइंटेड अवेअरनेस. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, डावा हात आपला तसाच सरळ आहे, खांद्यातून आडवा, बरोबर. ठीक आहे. आता इथे पूर्णपणे उजवी बाजू आपली ताणली गेली आहे, हाताच्या बोटापासून ते पावलापर्यंत. आता हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा आणि मग डावा हात आपल्या शरीराच्या जवळ येऊ दे. हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. डावा हात एकदम शरीराच्या जवळ घ्या आणि तो रिलॅक्स करा. खांद्यापासून बोटापर्यंत डावा हात जमिनीकडे लूज सोडून द्या. पूर्णपणे डावी बाजू रिलॅक्स करा. फक्त उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय आणि उजवी बाजू पूर्णपणे आपली ताणली गेली आहे. डावी बाजू एकदम रिलॅक्स आहे. आणि नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवा. यथाशक्ती थांबूया. 5, 4, 3, 2, 1. छान केलं सगळ्यांनी. आणि आता उलटचाल करूया आपण. आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर करूया. थोडा वेळ दोन्ही हात खाली घ्या. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. बघा उजवी बाजू थोडीशी तुम्हाला जड झाल्यासारखी वाटत असेल, थोडीशी विश्रांती घेऊया तिथल्या तिथेच. डावी बाजू थोडीशी तुम्हाला हलकी जाणवत असेल आणि उजवी बाजू तुम्हाला जड जाणवत असेल. शरीरातला हा आपला बदल हा आपणच आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, कारण की योगशास्त्र हे स्व अनुभूतीचं शास्त्र आहे. प्रत्येकाचे अनुभव हे प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे आपल्याला मिळत असतात. तर आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करूया. आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर असेल. डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. पुन्हा एकदा इथे पॉइंटेड अवेअरनेस डाव्या बाजूने. छान. आणि आता आपण श्वासाशी आधारित पुढची कृती करणार आहोत. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करूया. उजवा हात शरीराच्या जवळ येईल आणि मग तो जमिनीकडे सैल सोडला जाईल. परफेक्ट. उजवा हात खांद्यापासून बोटापर्यंत एकदम लूज सोडा. उजवी बाजू एकदम रिलॅक्स करा आणि ताणली गेलेली डावी बाजू त्याकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. यथाशक्ती थांबूया. 5, 4, 3, 2, 1. उलटचाल. श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैलसर सोडून देऊया. विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय.
दोन्ही पायामध्ये सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि विश्रांती घेऊया. मग आपण शयन स्थितीमध्ये उत्तान वक्रासन बघणार आहोत आणि पोटावर पडून सुलभ भुजंगासन ही दोन आसनं, नवीन जी आसनं आहेत ती बघणार आहोत. तर उत्तान वक्रासनाचे कॉन्ट्राइंडिकेशन्स महत्वाचे असे कुठलेही नाहीयेत. फक्त अगदीच पाठकण्यामध्ये दुखणं असेल तर मात्र करू नका. आणि त्याचबरोबर जे पोटावर पडून आपण सुलभ भुजंगासन बघणार आहोत, तर कुठलंही ऑपरेशन झालं असेल, पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल तर मात्र हे करणं टाळायचं आहे. तर दोन्हीही आसनं मी दाखवते. दोन्हीही आसनं जे आपण उत्तान वक्रासन बघणार आहोत हे डायबेटीस प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर आपला थायरॉइड सुद्धा इथे कंट्रोलमध्ये राहतो. आणि सुलभ भुजंगासन जे आहे, जे पोटावर पडून आपण करणार आहोत, त्याच्यामुळे तुमच्या सर्वायकल जो पेन आहे, म्हणजे पाठीच्या मणक्यामध्ये किंवा मानेच्या मणक्यामध्ये जे गॅप येतात, तर हे गॅप कमी व्हायला मदत होते. जे आपण पोटावर पडून सुलभ भुजंगासन करणार आहोत ते. दोन्हीही आसनं मी दाखवते आधी कशी केली जातात आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. तर इथे आपल्याला पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. सुरुवातीला आपण बघतोय उत्तान वक्रासन. पाठीवर पडून विश्रांती घेतल्यानंतर दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत. आपल्या टाचा ज्या आहेत पायाच्या त्या सीटच्या जवळ बघा अशा प्रकारे ओढून घ्यायच्या. गुडघ्याला गुडघा, पावलाला पाऊल, मांडीला मांडी जोडलेली आहे. ठीक आहे. आणि मग सोपं आहे, खूप छान वाटतं या स्थितीमध्ये. बघून घेऊया आधी. आणि मग हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ती पकड जी आहे ही आपल्या डोक्याच्या मागे, जसं आपण उशी घेतो ना त्याप्रमाणे ही पकड घ्यायची. ठीक आहे. हे दिसलंय प्रत्येकाला. आणि मग आपल्याला आपले जे जोडलेले पाय आहेत हे आपण उजवीकडे नेणार आहोत. बघा, जोडलेले पाय उजवीकडे, पूर्णपणे उजव्या पायावर डाव्या पाय आहे आणि आपली मान डावीकडे. वक्र म्हणजे काय, तर ट्विस्ट, पीळ. पूर्णपणे पाठीच्या मणक्यावरती, ओटी पोटावरती पीळ येतो. कंठस्थ ग्रंथींवर सुद्धा तुम्हाला एका बाजूने ताण आणि एका बाजूने दाब जाणवतो. डावा हात जो आहे त्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा. बघा, हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे. उलट चाल करताना पुन्हा दोन्ही पाय मध्ये येईल, मान मध्यभागी येईल. इथे टाचा सीट पासून लांब जातात, तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ ओढून घ्यायच्या. दुसऱ्या बाजूने सुद्धा बघून घ्या, म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. पुन्हा दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण आपल्या डोक्याच्या खाली. आणि मग बघा, जोडलेले पाय डावीकडे आणि मान उजवीकडे. बघा, इथे पूर्णपणे पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा आहे आणि उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. उलट चाल करताना पुन्हा मान मध्यभागी, पाय मध्यभागी, हाताची गुंफण सोडून दोन्ही पाय सरळ करायचे. तर हे झालं आपलं उत्तान वक्रासन. त्याच्यानंतर आपण पोटावर पडून सुलभ भुजंगासन बघणार आहोत, ते पण दाखवते. डायरेक्ट पूर्वस्थिती मी दाखवलीये. कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि आता इथे आपल्याला दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची कोपऱ्या छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये असतील. पुन्हा इथे गुडघ्याला गुडघा, पावलाला पाऊल, मांडीला मांडी जोडलेली आहे. आणि मग हाताचा सपोर्ट तसा जमिनीवर ठेवून कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत जमिनीपासून वर यायचंय. बघा, हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर, नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद ठेवायचं आणि श्वास चालू. इथे गळ्यापासून पोटापर्यंत ताण येतो आणि पाठीच्या मणक्यावरती प्रेशर येतो. स्त्रियांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त. गायनेकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत त्या सुद्धा इथे दूर व्हायला मदत होते. किंवा त्यामुळे का, कारण की आपल्या इथे पेल्विस रिजन वरती एक हलकासा प्रेशर असतो. आणि मग उलट चाल करताना आधी कपाळ जमिनीवर येईल, दोन्ही हात खाली घ्यायचे आणि मग विश्रांती. ठीक आहे, समजली दोन्ही आसनं कशी असतात. करूया मग आपण आता. एका कुशीला वळून आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. अगदी सावकाश एका कुशीला वळायचंय आणि मग
धाडकन आपली पाठ जमिनीवर नाही टेकवायची, त्याच्यामुळे इजा होऊ शकते. बरोबर. दोन्ही पायांमध्ये अंतर. सुरुवातीचे काही दिवस आसनचं नवीन आसनं असतात, माहिती नसतात, म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला डेमो दाखवते आणि मग आपण एकत्रित करतो. रिलॅक्स, विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत उत्तान वक्रासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जुळलेली असेल. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि हाताची पकड आपल्या डोक्याच्या मांडीत किंवा खाली. पूर्णपणे इथे खांदे रिलॅक्स करा. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहेत. आणि आता करूया, जोडलेले पाय आपले उजव्या बाजूला जातील आणि मान डावीकडे. पाय उजवीकडे, मान डावीकडे. हाताची कोपरं अजिबात उचलायची नाहीये, ती पूर्णपणे जमिनीवर असतील. उजवी बाजू एकदम रिलॅक्स करा जमिनीच्या दिशेने. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा, मांडीवर मांडी असेल. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये डाव्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. तोंड बंद, डोळे बंद आणि देह धारणा बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण आकृतीबंध तपासून पहा. बघा, डाव्या बाजूला तुम्हाला पूर्णपणे ताण जाणवेल. आपल्या कंठस्थ ग्रंथींवर गळ्याच्या इथे डाव्या बाजूने दाब आहे आणि उजव्या बाजूने तुम्हाला ताण जाणवेल. हा सगळा अनुभव आपण घेतोय. आणि प्राणधारणा, जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपले पाय आणि मान सावकाश मध्यभागी घ्या. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्या. पुन्हा दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण डोक्याच्या मागे. आता जोडलेले पाय आपले डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. डावी बाजू जमिनीकडे अगदी सैल सोडून द्या. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पहा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि देह धारणा बंद डोळ्यांनी आपल्या आकृतीबंधाचा आपण तपासून बघतोय. उजवी बाजू ताणली गेली आहे. कंठस्थ ग्रंथींवर उजव्या बाजूने प्रेशर आहे. त्या सगळ्याची जाणीव आणि जोड आपल्या श्वासाची. डायबेटीस प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, थायरॉइड प्रतिबंधात्मक, उपचारात्मक असं हे वक्रासन. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे, डोळे उघडायचे. श्वास सोडत आपली पाय आणि मान मध्ये येतील. दोन्ही हातांची गुंफण सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स करा. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेताना पोट वर येत आहे, श्वास सोडताना ते जमिनीकडे जात आहे. सहज सुरू असतो श्वासाकडे लक्ष. श्वासाची गती वाढण्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सावकाश सोडून द्या. आणि आता सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आपण करणार आहोत सुलभ भुजंगासन. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे, कुठल्याही एका गालावर. पूर्णपणे रिलॅक्स होऊया. आता समजा तुम्हाला या स्थितीमध्ये जर अनकम्फर्टेबल वाटलं ना, तर तुम्ही एका हातावर दुसऱ्या हात ठेवून हाताची घडी करून त्याच्यावर तुमचं कपाळ ठेवू शकता. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही
पोटावर पडून विश्रांती घेऊ शकता. हा, तुम्हाला जसं सहज जमेल, कम्फर्टेबल वाटेल त्या स्थितीमध्ये तुम्ही विश्रांती घ्यायला हरकत नाहीये. आणि आपण आता करूया सुलभ भुजंगासन. दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. बघा, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली आहे. पोटाचे स्नायू रिलॅक्स, कमरेचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता दोन्ही हात फोल्ड करायचे आहेत, हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे किंवा हाताची बोटं चेहऱ्याच्या रेषेत. इथे पुन्हा एकदा खांदे जाणीवपूर्वक रिलॅक्स करा, चेहरा अगदी शांत. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक आणि हनुवटी करा. छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर राहू दे. फक्त आपण आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलली आहे. बरोबर, छान. आणि नजर वरती सिलिंगकडे घ्या. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, दातावर दात लावून घ्या आणि श्वास चालू. श्वास घेतोय आणि सोडतोय. हे आसन सर्वायकल, त्याचबरोबर थायरॉइड साठी सुद्धा उपचारात्मक आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. खूप छान. शक्य असेल तर डोळे मिटण्याचा प्रयत्न करा आणि जोड श्वासाची एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करूया. आता पुन्हा एकदा लक्ष श्वासाकडे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. श्वास सोडत सोडत कपाळ जमिनीकडे जाऊ दे. दोन्ही हात खाली येऊ दे. आणि आता पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढल्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास घ्या. तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून द्या. रिलॅक्स. पुन्हा एकदा नाकाने श्वास घ्या. मी प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे. आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून द्या. मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, तुम्हाला जसं जमेल ते. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पाठकणा सरळ करून घ्यायचाय. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून सीटचा भाग मागे ढकलायचा, म्हणजे पाठकणा आपला सरळ होतो. आता तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे तुम्ही मध्येच बैठक बदलली तरीही चालेल, काही हरकत नाहीये. ठीक आहे. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा. दोन्ही हात आपल्या हाताची कोपऱ्या शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. ब्रीदिंग अवेअरनेस. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. अगदी सावकाश. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा दुपटीचा असेल. अजून एक राऊंड. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडूया. रिलॅक्स. आज आपण बघणार आहोत उदर, उर आणि स्कंध श्वसन. उदर श्वसन करताना आपलं पोट बाहेर येईल आणि श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जाईल. उर श्वसन करताना आपण श्वास घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होईल
आणि श्वास सोडताना छाती पुन्हा पूर्ववत होईल. आणि स्कंद श्वसन करताना श्वास घेताना खांदे कानाच्या दिशेने वर येतील या प्रकारे. आणि श्वास सोडताना ते सावकाश रिलॅक्स होतील आणि पूर्ववत होतील. तर अशा प्रकारे आपल्याला उदर, उर आणि स्कंद श्वसन करायचंय. आणि उद्याच्या वर्गामध्ये आपण ह्याला अकार, उकार आणि मकाराची जोड देणार आहोत. आज फक्त आपण ही कृती बघतोय की कशा प्रकारे आपण उदर, उर आणि स्कंद श्वसन करायचंय. ठीक आहे. तर प्रत्येकी आपण 2-2 आवर्तन करणार आहोत उदर, उर आणि स्कंदची. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांचा एकमेकांना स्पर्श. बरोबर. डोळे अलगद मिटून घेऊया. जाणीव आपल्या उदर भागाकडे म्हणजे पोटाच्या स्नायूंकडे असेल. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितस बाहेर येत आहे याची जाणीव. आणि संत गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे याची जाणीव. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेर. संत गतीने श्वास सोडताना पोट आतमध्ये. अजून एक राऊंड करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर. संत गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला. हे झालं उदर श्वसन. पुढचं करणार आहोत आपण उर श्वसन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होईल. संथ गतीने श्वास सोडताना छाती पूर्ववत. आपण चेस्ट ब्रीदिंग करतोय. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं प्रसरण. संथ गतीने श्वास सोडताना छाती पूर्ववत. बरोबर करताय. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं प्रसरण आडव्या कक्षेत. संथ गतीने श्वास सोडताना छाती पूर्ववत. हे झालं आपलं उर श्वसन. आपली जाणीव पूर्णपणे आपल्या उर भागाकडे होती. पुढची कृती आहे स्कंद श्वसन, शोल्डर ब्रीदिंग. डोळे अलगद मिटलेले आहेतच. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला थोडेसे वर येतील. संत गतीने श्वास सोडताना खांदे पूर्ववत येतील. बरोबर. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला वर. संत गतीने श्वास सोडताना खांदे पूर्ववत. एक लास्ट राउंड करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे थोडेसे वर येतील कानाच्या दिशेला. आणि संथ गतीने श्वास सोडताना खांदे पूर्ववत. रिलॅक्स. संपूर्ण विभागीय श्वसनाचा मनातल्या मनात मागोवा. सुरुवातीला आपण उदर श्वसन केलं. त्यानंतर आपण उर श्वसन केलं. आणि आता नुकतंच केलेलं स्कंद श्वसन. या सगळ्याचा मनातल्या मनात आपण उजळणी घेतोय, मागोवा करतोय. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच साधी बैठक घालायची आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन सोडून साधी बैठक. हातांची ज्ञान मुद्रा आहेच. डोळे अलगद मिटलेले आहेत. ज्यांना पाठ दुखल्यासारखी वाटत असेल त्यांनी टेकून बसायला हरकत नाहीये. फक्त भिंतीचा आधार आपण नॉमिनल असेल, एकदम पाठ भिंतीला टेकवायची नाहीये. आधारासाठी फक्त ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी पाठ करण्याला भिंतीचा किंवा सोफ्याचा आधार घ्यायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी साधी बैठक घालून दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शिथिलता, स्थिरता, प्रसन्नता.
लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडून द्या. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया. एक कृतज्ञता भाव स्वतःबद्दल, स्वतःच्या शरीराबद्दल, जे आपल्याकडून योग्य प्रकारे साधना करून घेतंय. आणि त्याचबरोबर आपलं मन हे शांत आहे, स्थिर आहे, संयमित आहे. सहज सुरू असणारा श्वास. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे. मी माझा प्रत्येक श्वास सोडताना स्ट्रेस आउट होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मी सुखी आहे, समाधानी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. आणि हे कायम व्याधी विरहित आणि औषध विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं, कुलस्वामीचं स्मरण करूया. आणि एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार एकत्रित करूया. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. आणि श्वास सोडत जाणीवपूर्वक मकार लांबवलेला ओंकार. ओम. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम. ओम पूर्णमद पूर्णमिदम. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. ओमच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाची सुरुवात करूया. प्रचंड सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आपल्याला या क्षणी प्राप्त झालेला आहे. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब संपूर्ण डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून सुरुवात केली तिथे शेवट. हरिओम हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. काही अडचण असेल तर विचारू शकता तुम्ही हँड राईज करून, मग मला समजेल. भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. अच्छा, तुम्हाला बोलायचं आहे का क्रांती ताई? नाही ना. अनम्यूट. एक मिनिट. हा, मी अनम्यूट केलंय, तुम्हाला बोलू शकता. मॅम, जेव्हा आपण श्वासाकडे लक्ष केंद्रित करतो ना, हम्म. हा. तेव्हा लगेच
लगेच एकाग्र होता येत नाही. आपल्याला ती सवय नाहीये ना. आपलं मन थोडस चंचल असतं, म्हणजे तुम्हाला लगेचच तुमच्याकडे म्हणजे एकाग्र होईल असं नाहीये. तुमची प्रॅक्टिस जसशी वाढेल ना, तस तसं तुम्ही लक्ष देऊ शकता. म्हणून आपण श्वासाकडे लक्ष देताना तुम्हाला लक्ष कुठे द्यायचंय, की तुमचं कसा श्वास चालू आहे. म्हणजे तुम्ही श्वास घेताना एक तर तुम्ही लक्ष तुमच्या पोटाकडे देऊ शकता, किंवा तुमच्या चेस्टकडे देऊ शकता, किंवा तुमच्या थ्रोट रिजनकडे देऊ शकता, किंवा तुमच्या नाकाच्या शेंड्याकडे देऊ शकता. बघा, जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा एकतर आपलं पोट बाहेर येतं, किंवा हम्म. आपल्या छातीचं प्रसरण होत असतं, किंवा जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा त्या थंड हवेचा स्पर्शाची जाणीव आपल्या कंठाच्या इथे होत असते, किंवा आपल्या नाकाच्या शेंड्याकडे होत असते. बरोबर. मग आता इथे आपल्याला स्थूल स्वरूपामध्ये लक्ष द्यायचंय, म्हणजेच जे आपण अगदी सटल लेवलवरती जात नाही आहोत. आपण स्थूल स्वरूपाकडे लक्ष देतोय. म्हणजेच थोडस श्वास घेताना पोट बाहेर, इथे जर तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन ठेवलं, की मग हळूहळू मन एकाग्र होईल. लगेचच तुम्ही म्हणाल तर आपल्याला हे करताना थोडासा म्हणजे त्याला वेळ जाईल ह्या सगळ्या गोष्टीला. म्हणून सुरुवातीचे आपण काही दिवस फक्त श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करतो, जसं आता केलं विभागीय श्वसन, ज्याच्यामध्ये उदर, उर आणि स्कंध श्वसन होतं. म्हणजे इथे आपल्याला आपलं एकदा ब्रीदिंग पॅटर्न कळायला लागलं, की मग मन एकाग्र व्हायला सुरुवात. एकाग्र म्हणजे एकाग्र तर पटकन होत नाही, फक्त आपल्याला ते बॅलन्स ठेवायचं, सेटल ठेवायचं आहे. नॉर्मली पण जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा पण थोडीशी श्वासाची जाणीव ठेवत जा, म्हणजे थोडंसं लक्ष तुमच्या ब्रीदिंगकडे घेऊन जात जा, म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला थोडंसं शांत वाटत जाईल. ओके, ओके, थँक्यू. म्हणजे याच्याबद्दलच तुम्हाला विचारायचं होतं ना? होय, होय. ओके, ओके. प्रत्येक वीकचं रेकॉर्डिंग काही मिळत नाही, कारण की आपण सगळं एकत्रित कंपाईल करून पाठवतो रेकॉर्डिंग्स. कारण की ते शक्य नसतं, कारण की आम्हाला ते सगळं जॉईन करणं किंवा ते एकत्र करणं फार शक्य नसतं. जर तुम्हाला हवं असेल तर आपला युट्यूब चॅनल आहे दुर्वा एज्युकेशनचा, तर तिथे तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळतील, म्हणजे जे आधीचे झालेत. म्हणजे तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही त्या युट्यूब चॅनल्समध्ये जाऊन आपल्याला प्रत्येक वर्गाचे जे आधी जुने झालेले वर्ग आहेत त्याचे तुम्हाला भेटेल, तर तुम्ही ती करू शकता. आणि तुमच्या वर्गाचं जे आहे ते तुम्हाला महिन्याच्या शेवटचा जो आपला वर्ग असेल तेव्हा भेटेल, कारण की ते एकत्र करणं फार आम्हाला कठीण जातं त्यामुळे. आणि होतं काय, की मग उपस्थिती फार कमी होते जर आपण प्रत्येक आठवड्याला पण, हा पण एक त्याच्यामध्ये आमचा विचार आहे की उपस्थिती कमी होते. जेवढं आपण लाईव्ह करतो तेवढं खूप जास्त फायदे आपल्याला भेटतात, त्यासाठीच. ओके, थँक्यू. हा, मी सर तुम्हाला अनम्यूट केलंय. हा, तुम्ही बोलू शकता. अच्छा, अजून जात नाहीये का तुमची मयुरीताई चक्कर? तुम्ही एकदा डॉक्टरांकडे ना, एक मिनिट हा, मी तुम्हाला पण अनम्यूट करते. तुम्ही एकदा डॉक्टरांकडे विचारून घ्या, तुम्हाला सर्वायकल मध्ये वगैरे काही त्रास नाहीये ना, पाठीच्या मणक्यामध्ये वगैरे त्रास नाहीये ना? नो आयडिया. ऍक्च्युली पूर्वी पण योगा करायचे, पण असं शास्त्रशुद्ध शिक्षण नाही, जस्ट म्हणजे असं युट्यूब बघून वगैरे. हम्म, पण हम्म. हे असं डोकेदुखी वगैरे असं नव्हतं. हे हळूहळू होत चाललंय. मी लास्ट इयर पण बघितलं की मला हे प्रकार होत चाललेत. आता काल दिवसभर डोकं दुखत होतं दिवसभर. आणि आता पण जे आपण मानेचे वगैरे प्रकार, आज तुम्ही पाहिलं असेल की मी आज अवॉइड केलं ह्या करेक्ट. गोष्टी. कारण, होते आहे डोके डोकं दुखतो. चक्कर. हो. ओके. एकतर तुम्ही डोळ्याचं वगैरे चष्म्याचं नंबर वगैरे चेक केलाय का? हो, हो, हो. ते तर ओके, मी डायरेक्ट नायरला वगैरे चेक करून घेतलेलं आहे. काही प्रॉब्लेम नाही. ओके. आणि तुम्हाला मानदुखी, हातापायाला मुंग्या वगैरे येतात का? म्हणजे हाताला मुंगी आल्यासारखं वगैरे वाटतं का? नाही, नाही. हल्ली बस वगैरे पण झेपत नाही. बसमध्ये एक दिवसाचा प्रवास केला तर 2 दिवस तापाने पडली. एवढा त्रास होतो. आणि आता तर म्हणजे महिना झाला की एवढा त्रास व्हायला लागला. ओके. तुमचं वय काय असेल ताई? म्हणजे 37. ओके. शुगर वगैरे चेक केली आहे का? किंवा म्हणजे तुम्ही एकदा पुन्हा एकदा अ, जर डोकं दुखत असेल, चक्कर आल्यासारखं वाटत असेल, तर मे बी वर्टिगोचा पण कधी कधी त्रास असतो, कधी कधी मायग्रेनचा पण आपल्याला त्रास होतो, जे आपल्याला कळत नाही की नक्की काय आहे ते. तर एकदा तो पण तुम्ही टेस्ट करून बघू शकता, मायग्रेनची सुद्धा. ते जर म्हणजे चक्कर आल्यासारखं होणं, किंवा डोकं दुखणं, किंवा जास्त आवाज आलं की आपल्याला ते सहन न होणं, हा, किंवा हा. जास्त एक्झॅक्टली त्रास हा, होतो.
जास्त आपण दगदग केली किंवा खूप जास्त बोललो, खूप जास्त बडबड केली, तर मग डोक्याला त्रास होणं, ही थोडीशी मायग्रेनची सुद्धा लक्षणं असू शकतात. त्यामुळे एकदा तेही तुम्ही चेक करून बघू शकता. पण आणि मागे असं आहे ना, एक भरपूर वर्षांपूर्वी झालं होतं मायग्रेन. म्हणजे असं डॉक्टर म्हणालेले, मला उन्हात वगैरे गेल्यावर डोकं दुखायचं ना, म्हणालेले मायग्रेन आहे, पण ते हम्म पुन्हा कंट्रोल केलेलं मी. अशा ना ताई खूप गोष्टी आहेत, सॉरी ताई म्हणली, अशा नाही खूप काय. गोष्टी आहेत की म्हणजे ना मला आजार जे शरीराला आहेत ना, मी योगावर कंट्रोल करून ठेवलं. पण काय होतं ना, की योगा माझा कंटिन्युटी मध्ये होत नाही. म्हणजे 2 महिने केलं की नाही, पुन्हा 2 महिने गॅप होतो. पण असं खूप हम्म गोष्टी मी योगाने कंट्रोल केलेल्या आहेत. हम्म पण हे बरोबर. आता म्हणजे नाही, डोकं नाहीच सहन होत आहे, म्हणून मी तुम्हाला हा. सांगितलं. जर तो त्रास तुमच्या म्हणजे सहन शक्ती पलीकडे असेल ना, तर प्लीज म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडे घ्या. जसं तुम्ही आता बोललात ना की तुम्हाला आधी पण मायग्रेनचा त्रास आहे, कारण की तुमच्या आता याच्यावरून मला पण असं वाटलं की मे बी मायग्रेनचा असू शकतं. आणि मायग्रेन कसं आहे की तुम्हाला आत्ता झाला, मग तो लगेचच तो कंटिन्यू, म्हणजे मध्ये तो गॅप होऊन तो परत पण होऊ शकतो. असं नाही की तो पूर्णपणे बंद होईल म्हणून. म्हणजे त्याचा जो हम्म. अटॅक आहे किंवा तो जो आहे ना, तो कधीही आपल्याला येऊ शकतो किंवा तसं तो त्रास होऊ शकतो. आणि आफ्टर डिलिव्हरी हे त्रास होतातच नॉर्मली बायकांना. हे खरं आहे ते. मायग्रेन किंवा डायबिटीज किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतात आफ्टर डिलिव्हरी, थोडंसं डिप्रेशन, एन्झायटी सारखं. त्यामुळे तुम्ही हे अजून सिव्हिअर तुम्हाला होण्याआधी तुम्ही एकदा डॉक्टरांचा प्लीज सल्ला घ्या. आणि डॉक्टरांच्या बरोबर ही पण तुम्ही साधना थोडीशी कंटिन्यू ठेवा. त्यामुळे नक्कीच बरं वाटेल तुम्हाला. ओके. हा सर, तुम्ही बोलू शकता. मॅडम, हा. आपण आता हे 4-5 दिवसामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकलोय. हम्म ते सर्व गोष्टी रोज करणं म्हटलं तर खूप जास्त वेळ लागू शकतो ना कदाचित. बरोबर. बरोबर. तर आता मेन उद्देश काय की तुम्हाला प्रत्येक आसन समजलं पाहिजे आणि आलं पाहिजे, कारण की आपण जेव्हा रेकॉर्डिंग पाठवणार तेव्हा तुम्हाला त्याची प्रॅक्टिस तुम्ही घरी करालच. बरोबर. आणि आता हळूहळू जसं आपण पुढे जाऊ ना, तसं मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला प्रत्येक दिवशी काय करायचंय. किंवा जसं आता आपण सूर्यनमस्कारकडे गेलो की सूर्यनमस्कार जरी तुम्ही रोज घातलेत, मग तुम्हाला हे डेली ही सगळी आसनं करायची गरज नाहीये. डेली तुम्ही 2 ते 3 सूर्यनमस्कार करा. तुमची प्रत्येक फॉरवर्ड बेंड, बॅकवर्ड बेंड तो तुम्हाला तिथेच पूर्णपणे मिळून जातो. असं. पण ते सूर्यनमस्कार फार ऍडव्हान्स आहेत. ते सूर्यनमस्कार येण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी येणं फार गरजेचं आहे, जे आता आपण बेसिक शिकतोय. ते तुम्हाला म्हणजे तुमच्या शरीराला ती सवय झाली की सूर्यनमस्कार जी ऍडव्हान्स कृती आहे ते तुमचं शरीर ऍक्सेप्ट करेल. जर आपण डायरेक्ट सूर्यनमस्कार करायला गेलो तर आपल्याला फार डोकेदुखी होते. डोकेदुखी म्हणण्यापेक्षा आपल्याला अंगदुखी खूप जास्त होते. आणि बरोबर. मग ते करणं फार कठीण जातं. म्हणून हे बेसिक जर आपल्याला व्यवस्थित येत असतील तर मग आपल्याला पुढच्या ऍडव्हान्स कृती सोपं जातं. त्यामुळे डेलीच्या साधनामध्ये हळूहळू मी तुम्हाला सांगेन. आता जर मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला कळणार नाही की कुठलं आसन कधी करावं. म्हणजे नेहमीच्या ह्याच्यामध्ये एक फॉरवर्ड बेंड पुढे झुकणारं आसन असायला पाहिजे, एक बॅकवर्ड बेंड मागे झुकणारं एक आसन असायला पाहिजे, साईडवर्ड बेंडिंगचं आसन असायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही रोज 15 मिनिटाची साधना करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला आसनं ती माहिती असायला पाहिजेत. म्हणून या आत्ताच्या स्टेजला मी नाही तुम्हाला ते सांगू शकत की कुठली कुठली करायची आहेत म्हणून. हरकत नाही. आणखीन एक टेक्निकल विषय होता. आता हा. तुम्ही बसलेले आहात ना, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस कॅमेरा हलवायला लागत नाही, तुम्ही व्यवस्थित दिसतात स्क्रीनवरती. आम्हाला हम्म. प्रत्येक वेळेस काहीतरी करावं लागतं, वर खाली वर खाली. ते काय काय गडबड आहे समजत नाही ते. मग त्यासाठीच मी सांगते की तो तुमचा मोबाईल आहे ना किंवा तुमचा लॅपटॉप जे काही असेल तो व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा. म्हणजे आता पण तुम्ही ऍडजस्ट करू शकता आणि मग तिथे बघायचं की आपण उभं राहून पण इथे व्यवस्थित दिसतोय का, आपण पाठीवर पडून पण आपल्याला नीट दिसतोय का, हे सगळं आपण आपल्या त्या कॅमेऱ्यामध्ये आधीच सेट करून ठेवायचं. म्हणजे तुमचा आता व्हिडिओ समजा तुमचा आता ऑन आहे, तर तुम्ही आता मी समजा एखादं आसन काहीतरी दाखवते त्याच वेळेला तुम्ही थोडंसं आपला ऍडजस्ट करून ठेवायचा तो कॅमेरा. मग तुमच्या लक्षात राहतं की मी या ठिकाणी ठेवला होता आणि इथून मी पूर्णपणे दिसतोय. त्याप्रमाणे तुम्ही करू शकता असं. मला डिस्टन्समुळे कदाचित दिसेल का असं शंका वाटते, दुसरं काही नाही. हा. हं. आता हे माझं लॅपटॉप आहे, आता इतके दिवसांचा सराव आहे, त्यामुळे मला माहितीये की इथे जर मी ठेवलं की मी तुम्हाला सगळ्या प्रकारे दिसणार. म्हणजे पाठीवर पडून, पोटावर पडून, स्टँडिंग मध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित दिसणार. आणि लॅपटॉपचा आणि मोबाईलच्या कॅमेरामध्ये थोडासा फरक असतो. स्क्रीन वाढ होत. हा. असं. त्यामुळे तुम्ही तसं ऍडजस्ट करू शकता तुमचा कॅमेरा. तसं काही हे नाहीये. त्याच्यातून पण थोडासा वेळ तुमचा गेला तरी काय हरकत नाहीये. म्हणजे तुम्ही व्यवस्थित ऍडजस्ट करून तुम्ही पुन्हा तुमची सुरुवात करू शकता.
ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी. तुम्हाला काही विचारायचंय का सर? हा, एक मिनिट, एक मिनिट, अनम्यूट करते. हा, केलंय मी तुम्हाला अनम्यूट. तुमचं माईक फक्त ऑन करा. माझा प्रॉब्लेम पोट साफ होत नाही मॅडम. पोट साफ होत नाही. आता आज तुम्ही होतात ना, लवकर जॉईन होतात ना, वज्रासन जे आपण केलं ना आज हा, जेवणानंतर, तुम्हाला काही गुडघेदुखीचा वगैरे त्रास आहे का? पाठदुखी वगैरे असं काही नाहीये ना? नाही काही नाही. हा, मग तुम्ही वज्रासनामध्ये बसायला हरकत नाही. जेवल्यानंतर अगदी सुरुवातीला 5 ते 10 सेकंद वज्रासनामध्ये बसा आणि हळूहळू तुमची कॅपॅसिटी वाढवा, ज्याच्याने तुम्हाला खाल्लेलं अन्न तुमचं पचलं जाईल. आणि हे आज करून तुम्हाला लगेच उद्या त्याचे इफेक्ट येतील असं नाहीये. तुम्हाला थोडंसं ते कंटिन्यू ठेवावं लागेल 15 दिवस. म्हणजे तुम्ही जेव्हा कंटिन्यू एखादी गोष्ट करता तर मग त्याचे रिझल्ट येतील. बघा, योग किंवा आयुर्वेद किंवा निसर्गोपचार ह्या ज्या पद्धती आहेत ना, या तुम्हाला नियमित कराव्या लागतात. सातत्याने जर तुम्ही केलं तर मग त्याचे फायदे तुम्हाला पुढे भेटतात. बाकी ऍलोपॅथी जे आपण नॉर्मल डॉक्टरांकडे जातो ते आपल्याला गोळ्या देतात आणि आपल्याला लगेच त्याचा रिझल्ट क्विक मिळतो. तसं या उपचार पद्धतीमध्ये तसं होत नाही. तुम्हाला खूप जास्त त्याचा सराव आणि नियमितता ठेवली तर मग तुम्हाला त्याचे फायदे भेटतात. वज्रासनामध्ये ते बसू शकता. वजन जास्त असल्यामुळं वज्रासनात बसायला गुडघ्यावरती, थोडं हा, मग आपले ताण हात आहेत ना, होतो. ते गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. गुडघ्याच्या हा, हात, म्हणजे तुमच्या गुडघ्यावरती आणि प्रेशर येणार नाही. आणि सुरुवातीला म्हणजे 10 सेकंद 20 सेकंद बसण्याचा प्रयत्न करा आणि मग हळूहळू वाढवा. आणि पुढे आसनं पण आहेत ज्याच्याने तुमचं पोट साफ व्हायला मदत होऊ शकते. जसं पवन मुक्तासन आहे, की ज्याच्याने पोटावरती समजा प्रेशर आलं की पोट पण आपलं साफ होतं. ती आपण पुढे घेणारच आहोत नेक्स्ट वीक पासून. ठीक आहे. ठीक आहे, चला, हरिओम. आणि आहार थोडासा आपला व्यवस्थित ठेवा. वेळेवरती जेवा, वेळेवरती झोप घ्या, म्हणजे त्याचा पण आपल्या पोटावरती खूप परिणाम होतो. सात्विक आहार असू देत तुमचा, आणि वेळेवरती जर तुम्ही जेवण आणि झोप पण आपल्याला खूप महत्वाची, ती जर तुम्ही केली तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. चला, हरिओम. भेटूया उद्या सकाळी चालेल. 6. मीटिंग एंड करते. शुभ दिवस.